तो म्हणजे वेदांत पाटील व त्याच्या समवेत असतील उमेश वाघ, ज्यांनी शेवटच्या सामन्यामध्ये हाणाघाती केली होती आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता तो उमेश वाघ. सलामीची जोडी. त्याचप्रमाणे आजचा दिवस ज्याच्या नावावरती राहिलाय तो म्हणजे देवा पांडे. उत्कृष्ट अशी कामगिरी. आजचा दिवस ज्याने गाजवला देवा पांडे. सलामीची जोडी वेदांत पाटील व उमेश वाघ. चला बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. पहिला चेंडू, वेगवान चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू, निर्धाव जातोय. सुंदर अशी सुरुवात सेमीफायनलचा सामना. पहिला चेंडू, वेगवान गोलंदाजी पाहायला भेटते. आजच्या दिवसामध्ये सुंदर कामगिरी केलेली आहे ती म्हणजे देवा पांडे यांनी. पुन्हा एकदा सज्ज होतोय. जवळजवळ 12 ते 15 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा जोर काढून टाकलेला चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू, हलकासा टोलवलेला कव्हरच्या दिशेने. एका धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावाने श्री गणेशा करतोय आर के मोरवा संघाचा वेदांत पाटील. देवा पांडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाल्यात, 1 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा देवा पांडे टू उमेश वाघ. ऑन साइडला सरळ भिरकावून लावलाय आणि झेन धनीराग दान केला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. स्वतः अविनाश संघाचा कर्णधार मात्र कुठेतरी कमी पडत असताना 2 धावा काहीसा रोखू शकला नाहीत. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 3 या धावसंख्येवरती. आतापर्यंत रोखून ठेवले देवा पांडे यांनी राधाकृष्ण मोरवा संघाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय देवा पांडे. 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पंचाच्या उजवीकडून पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात भन्नाट वेग वेग आणि वेग. बॅटचा आणि बॉलचा काहीचा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती बिनबाद 3. प्रथम फलंदाजी करत असताना राधाकृष्ण मोरवा आर के मोरवा. ऑन साइडला हाय अँड हँडसम षटकार. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहाण ग, बाया झायल्या गहाण म्हणतात सोनियाचा हार ग. धन्यवाद डीजे उमेश वाघ. याला तुम्ही जास्त वेळ शांत बसू ठेवू शकणार नाही. षटकार येतो उमेश वाघ यांच्या बॅट मधून. धावसंख्या जोराने पुढे सरकली जाते 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज देवा पांडे. आजचा दिवस ज्याच्या नावावरती आहे. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात हलकासा ड्राईव्ह केलेला आहे कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न घातकी ठरू शकते मात्र खराब असं थ्रो म्हणावे लागेल. 2 धाव काही रोखू शकले नाही. या 2 धावने धावसंख्या पुढे सरकली जाते. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 11. त्याला काय करायचे आहे. अमान येतोय. आजच्या दिवसांमध्ये अमन यांनी देखील सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. अमान तिवारी फिरकीपट्टू, फिरकीचा जादूगर, लेग स्पिन असू दे किंवा गुगली असू दे, आपल्या फिरकीच्या जोरावरती अक्षरशः फलंदाजांना नाचवून ठेवलेला आहे. आजच्या दिवसांमध्ये अमान सज्ज होतोय. क्रमांक 2चं षटक, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. सेमीफायनलचा सामना राधाकृष्ण मोरवा विरुद्ध कार्तिक इलेव्हन संतोष भवन. फ्लाइटेड डिलिव्हरी, पॅचची कडा. एका धावावर समाधान मानावं लागेल वेदांत याला. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 12 या धावसंख्येवरती. उमेश वाघ याला स्ट्राईक दिली गेली जाते.
वैयक्तिक एक षटकार खेचून 4 चेंडू खेळून झालेले आहेत. 10 धावसंख्येवर नाबाद खेळतात उमेश वाघ. पुन्हा एकदा सज्ज होतोय अमान. सुंदर असा चेंडू, बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 12. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते अमान यांच्या मार्फत. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, गुगली टाकला होता. आपल्या फिरकीच्या जोरावरती अक्षरशः नाचवून ठेवलेल्या आजच्या दिवसामध्ये अमन यांनी एकाच ऍक्शन मध्ये लेग स्पिन आणि गुगली देखील त्याच ऍक्शन मध्ये टाकत असताना अमन सुंदर अशी गोलंदाजी. संतोष भुवन संघ आता मात्र तुम्ही वेदांत याला जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. स्वर्गीय मनीष चव्हाण स्टँड साठी गेलेला हा चेंडू षटकार. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक धन्यवाद डीजे. धावसंख्या येऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा ऑफ साइडला सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. बाईचा इशारा येतोय. धावसंख्या 20. शेवटचा चेंडू. अमन यांच्या गोलंदाजी पाहिली गेली तर फ्लाइट देत आहेत आणि त्या फ्लाइट मध्ये फलंदाज फसतायत. पुन्हा एकदा सज्ज होतोय अमन. ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. यस पंच रिव्ह्यू घेतलेला आहे गोलंदाजी टीमने. पंच मिलिंद बावकर यांना मी विनंती करतोय त्यांनी हा चेंडू चेक करायचा आहे. इट्स अ वाईट डिलिव्हरी. गुगली टाकला होता मात्र तरी सुद्धा बाहेरून आलेला आहे चेंडू. पुन्हा एकदा अमन सज्ज होतोय उमेश वाघ साठी. धावसंख्या 21. अकुट्याचा चेंडू मात्र झेल असू शकतोय. झेल खाली स्वतः अमन. षटक संपत दुसरं. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 21. 22 धावांचा आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे कार्तिक 11 संतोष भुवन या संघासमोर. पुढील समालोचन लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. 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 धन्यवाद. थँक्यू डीजे. धन्यवाद मनीष वैती. खूप चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये मनीष वैती यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे. ती पहिल्या डावामध्ये एकंदरीत 21 धावा आणि 22 धावांचं टार्गेट. 11च्या सरासरीमध्ये 2 षटकामध्ये तब्बल 22 धावा या मॅच मध्ये. कार्तिक 11 संतोष भुवन नाला सोपारा या टीमला धावा बनवायचे. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा. आणि यानंतर जर पाहिलं तर टीम 94 एकविरा स्पोर्ट वसई संघाचा कॅप्टन आपण देखील रेडी राहायचंय. आपण लगेच फायनलचा सामना खेळवणार आहोत. या क्रीडा स्पर्धेचा चॉकोबार चषक आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं पर्व दुसरं आलेल्या दुसऱ्या पर्वामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला दोन्ही फलंदाज मैदानावरती दाखल करा. कार्तिक 11 संतोष भुवन नालासोपारा संघ वेळ भरपूर घेत आहे. देवा पांडे देवा सिंग लवकर मैदानावरती यायचं. भरपूर वेळ होतोय. खरं तर अंधुक प्रकाश मैदानावरती झालेला आहे आणि अंधुक प्रकाशामध्ये बॅटिंग करणं खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळणं थोडंसं डिफिकल्ट होतं खेळाडूंना. त्यामुळे वेळेचं नियोजन करा. लगेच फिल्डिंग सेटअप करा. आपण सामन्याला सुरुवात करतोय. 2 षटकामध्ये 22 धावांचं टार्गेट आहे. 22 धावा या मॅच मध्ये
बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. खऱ्या अर्थानं कार्तिक 11 संतोष भवन नाला सोपारा या टीमला षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जयेश मैदानावरती षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी जयेश शेजवाल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी आणि सलामीला जर पाहिलं तर एका बाजूला फलंदाज तुम्ही पाहताय अनिल सावंत आणि देवा सिंग ही सलामीची जोडी. अनिलला जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. या दोन्ही सामन्यामध्ये तो अपयशी ठरलाय, परंतु आणि इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 22 धावांचं टार्गेट षटक क्रमांक पहिलं जयेश शेजवल आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा आरके मोरवा संघ. भरपूर वेळ खर्च झालेला आहे. खऱ्या अर्थानं पंचांचा अधिकृत इशारा येतोय, सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिस्टेक होणार नाही. पहिला धक्का या मॅच मध्ये अनिल सावंत याही मॅच मध्ये निराश करतोय. याही मॅच वरती बाद होते फलंदाज अनिल सावंत. पहिला धक्का. थँक्यू. चला टीम 94 एकविरा स्पोर्ट वसई संघाचा कॅप्टन आपण देखील संपर्क साधा. आपली टीम आपण रेडी ठेवायची आहे. लगेच आपण फायनलच्या सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. आपण रेडी राहा, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नवीन फलंदाज मैदानावरती लवकर दाखल करा. खऱ्या अर्थाने जास्तीचा वेळ खर्च करू नका. संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त एक विकेट आली आहे. धाव आलेली नाहीये, कारण पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. आमचे खऱ्या अर्थानं स्कोरर आज जर पाहिलं तर क्रिश आणि एका बाजूला जर पाहिलं तर चेतन गवस गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून राहिलंय. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू. वा, जबरदस्त गोलंदाजी जयेश शेजवल करतायत या मॅच मध्ये. सलग 2 चेंडू डॉट टाकलेत आणि विकेटही घेतली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती देवा पांडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती देवा पांडे या फलंदाजाला शांत ठेवलाय. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, इथे फुलटॉस बॉल होता. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु फटका फसलाय आणि ते लेगबायच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 1 या आकड्यावरती. 3 चेंडू टाकले. 3 चेंडू वरती फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. जय शेजवल आज संघामध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी करतायत. सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. परंतु एका बाजूला जर पाहिलं तर देवा सिंग आणि त्याच्या सोबतीला देवा पांडे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. देवा सिंग मागील 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो राहिलाय. त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय आणि त्या फलंदाजाच्या विरोधात देखील चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू आहे. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. मिड विकेट रिजनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. वेगाने धावलेत. सेकंडचा कॉल केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन विकेट. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 3 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना. एका बाजूला जर पाहिलं तर कार्तिक 11 संतोष भिवन नालासोपारा संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात आरके मोरवा संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मोठा फटका हवेत खेळलेत, परंतु फिल्डर मिड विकेट रिजनला. डाऊन द बॉल. मिस्टेक होईल का? नाही मिस्टेक होणार. पकडलाय कॅच. महत्वाची विकेट. ज्या फलंदाजाने मागील 2 मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती तोच फलंदाज देवा सिंग इथे बाद झालाय. थँक्यू. नवीन फलंदाज दुर्गेश मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. देवा सिंगची विकेट. महत्वाची विकेट. जय शेजवल आज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काय जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलंय. सुरुवातीला अनिल सावंत आणि ते देवा सिंगला देखील बाद केलंय. परंतु दुर्गेश हा फलंदाज देखील चांगल्या धाटणीचा आहे. त्याने देखील चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये केली आहे आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. इन ॲट पोझिशन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती दुर्गेशला तुम्ही मैदानावरती पाहताय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी केली जाते, वेगवान चेंडू, तेच तरार चेंडू आणि या चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 धावांचा पाठलाग करत असताना कार्तिक 11, संतोष भुवन, नालासोपारा या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. येणारे 6 चेंडू, 19 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी आर के मोरवा या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल, एक बायच्या स्वरूपात धाव, 2 धावा, विकेट आणि परत एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जय शेजवल, नाम तो सुना होगा. आणि खऱ्या अर्थानं सेमीफायनलच्या मॅच मध्ये जय शेजवल चर्चेमध्ये राहिलेत. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती विशाल माची हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू, 19 धावांची आवश्यकता. विशाल माची षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्पर्धा, चॉकोबार चषक, सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा, यशस्वी स्पर्धा. स्पर्धा कशी असावी ना, अगदी चॉकोबार ग्रुप सारखी असावी. या स्पर्धेवरती क्रीडा रसिकांनी प्रेम केलंय. या स्पर्धेने निखळ मनोरंजन आणि निखळ आनंद दिलाय. अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कोलाट टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून इक्वेशन बदललंय. येणारे 5 चेंडू, 19 धावांची आवश्यकता. चला टीम 94 एकविरा स्पोर्ट वसई संघाचा कॅप्टन लगेच यायचंय. 5 चेंडू, 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज विशाल माची, राऊंड विकेट. कोलाट टाकलाय, वाईट यॉर्कर, परंतु चेंडू आहे वाईट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खराब बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 4 या आकड्यावरती. आणखीन 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके हवेत संतोष भुवन, नालासोपारा या टीमला, परंतु इथून डॉट चेंडू हवेत आर के मोरवा संघाला. गोलंदाज तयार विशाल माची. रनवे मध्ये थोडासा अडथळा. महत्वाचा सामना आहे. या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे आणि विशाल माचीला देखील ठाऊक आहे, अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीच नाही. संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. फुलटॉस बॉल आणि या चेंडूवरती ब्रिक हिट केलाय स्क्वेअर लेग रीजन मध्ये. फिल्डर आहे, मिस्टेक झालेली नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. काय कामगिरी केलेली आहे आर के मोरवा संघ. आज जर पाहिलं तर बॅटिंग घेतली, 21 धावा बनवल्या, 22 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अडचणीमध्ये पाठवलेला आहे असंच म्हणावं लागेल. येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस ब्रेकिंग करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजनला चेंडू त्यावल होतो. 1 धाव मिळाली. सेकंडचा त्या ठिकाणी कॉल केला जाणार नाही. स्ट्राईक ठेवते दुर्गेश आपल्या स्वतःकडे. येणारे 3 चेंडू, 17 धावांची आवश्यकता. इथून देखील सामना जिंकू शकतो कारण सकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारचं समीकरण आपण होताना पाहिलंय. इथे संघ वेगळा आहे. इथे संघ आर के मोरवा संघ आहे आणि एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. खऱ्या अर्थानं पहिला दिवस ज्या संघाने या स्पर्धेमध्ये गाजवलाय ना तो संघ आर के मोरवा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची कामगिरी या संघाने केलेली आहे. विशाल माची, राऊंड विकेट. कोलाट टाकलाय, चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफ रिजनला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. इथून जर पाहिलं ना तर सामना अगदी सोपा झालेला आहे आर के मोरवा संघासाठी. 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत कारण 2 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. चला टीम 94 एकविरा स्पोर्ट्स वसई संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. फायनलचा सामना आपण खेळवतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे चेंडू आलेला आहे डॉट. आणि या सामन्यावरती आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय संघ आर के मोरवा. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. 2 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता होती. चेंडू वाईड आहे की नाही पाहिलं जाईल. आमचे पंच पाहणी करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. 1 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मॅच पूर्णपणे जर पाहिलं तर आर के मोरवा संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. मॅच रंगवली, मॅच घडवली आर के मोरवा या संघाने. का आमच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते
का आर के मोरवा हे नाव सातत्याने उच्चारलं जातं. आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सिद्ध केले या संघाने आणि हा संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे चॉकोबार चषकामध्ये. कारण शेवटच्या चेंडूवरती देखील मिळाली विकेट आणि ते पराभव झालेला आहे. कार्तिक 11 संतोष भुवन नाला सोपारा या संघाचा दारुण पराभव केलाय आणि ते फायनल मध्ये दाखल झालेला आहे आर के मोरवा संघ. चला या संघाचे कॅप्टन उमेश वाघ लगेच यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिलेला आहे या सामन्यामध्ये. आणि जय शेजवल आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. जय शेजवल आपण यायचंय लगेच. पुरस्कार आपण स्वीकारा लगेच देतोय. 1 मिनिटात पुरस्कार देतोय आपण. तर त्या ठिकाणी टॉस केला जातोय. त्या